रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांचा जीवन संघर्ष याबद्दल जाणून घेतलं. आता यापुढे संत तुकाराम महाराजांचा संसार व वैराग्य याबद्दल जाणून घेणार आहोत. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठवले पाय, येवो माझे माये पांडुरंगे. बहुत जन्मींचा झालो भारवाही, सुटिजे हे नाही वर्म ठावे. वेठी येलो चोरी अंतर्बाह्यात्कारी, कणव न करी कोणी माझी. बहु पांगविली बहु नागविली, बहु दिस झालो कासावीस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा. हे दीनानाथा कृष्णा, संसाराच्या त्रिविध तापाने व कुटुंबाची सेवा करता करता मी थकून गेलो आहे. ह्याच करिता मी तुमच्या चरणांची आठवण केली आहे. हे माझे आई पांडुरंगा, तू लवकर ये. अनेक जन्मांत घडलेल्या पाप पुण्याच्या ओझ्याखाली मी दडपून गेलो आहे. यातून कसे बाहेर पडावे याचे रहस्य मला माहीत नाही. आतून काम क्रोधादी चोरांनी व बाहेरून स्त्री पुरुष बंधू मित्र या चोरांनी वेढला गेलो आहे. माझी दया कोणालाही येत नाही. त्यामुळे माझी अवस्था पंगू व्यक्तीसारखी झाली असून जीव कासावीस होतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण दीनांचे नाथ आहात. हे वचन पाळण्यासाठी सत्वर धावून या व माझे रक्षण करा. काही दिवसांनी तुकारामांचा मोठा मुलगा संतोबा ह्याचे निधन झाले. ज्यांच्यासाठी एवढे कष्ट करत आहोत त्याच पत्नीचे व मुलाचे निधन झाल्याने त्यांना खूप त्रास झाला. ते स्वतःलाच म्हणाले, धिक्कार असो या जीवनाचा. मला संसाराचा आता त्याग करायला हवा. ह्या संसारामध्ये जो राहतो त्याला चिंताग्रस्त जीवनच जगावे लागते आणि हे सर्व दुःखाचे कारण आहे. वयाच्या केवळ 21व्या वर्षी अशा दुःखांचा सामना करावा लागला. सुखी जीवनाबद्दल फार काही कल्पना होत्या, पण तो भ्रम आता नाहीसा झाला. ज्या वेळेपासून पत्नी व मुलाचे निधन झाले तेव्हापासून तुकाराम एकांतात राहू लागले व जीवनाबद्दल विचार करू लागले. आजपर्यंत मी जनवनात सुख मिळवण्यासाठी खूप कष्ट केले. परिणामी मला अगणित दुःखाचा सामना करावा लागला. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो. या जगाचेही तसेच आहे. हे जग एक दुःखाचा डोंगर आहे. या जगात सुख असेल तर साधू संतांनी ह्या संसाराचा त्याग करून वनाचा आश्रय का घेतला असता. माझे आयुष्य किती छोटे आहे आणि तेही या संसारातील सुखाच्या भ्रमामध्ये वाया गेले. आता उर्वरित आयुष्य तरी भगवंत चिंतनात घालू, त्यांनी विचार केला. संसारापासूनी कैसे सोडविशी, न कळे ऋषिकेशी काय झालो. करिता न सरे काही, अधिक वाढ पाही, तृष्णा देश धडी केलो. भक्ती भजन भाव यांसी नाही ठाव, चरणी तुझ्या अंतरलो. मागे पुढे रीघ न पुरेची पाहता, अवघा अवघी वेष्टिलो. आता माझी लाज राखे नारायणा, हीन दीन लीन याच काची. करिता न कळे काही असतील गुण दोष, करी होळी संचिताची. इंद्रियद्वारे मन धावे सैरे, नागवे करिताची काही. हात पाय कान मुख लिंगस्थान, नेत्रद्वारे घ्राण पाही. जया जैसी सोय तया तैसे होय, क्षण एक स्थिर नाही. करीती तडातोडी ऐसी यांची खोडी, न चले माझे यास काही. शरीर संबंधू पुत्र पत्नी बंधू, धन लोभ मायावंते. जन लोकपाळ मैत्र हे सकळ, साईरी सज्जने बहुते.
नाना कर्मडाय करीती उपाय, बुडवता घात पाते. तुका म्हणे हरी, राखे भलत्या परी, आम्ही तुझी शरण गते. हे ऋषिकेश, तुम्ही माझी या संसारातून कधी सुटका करणार कळत नाही. या संसारात काही करावे ते पुरतच नाही, अधिकच वाढते. अशा तृष्णेने मी देशोधडीला लागलो आहे. अशी माझी स्थिती का झाली? श्रीहरीची भक्ती व भजनाविषयीचा भाव याचा ठाव ठिकाणाही माझ्याजवळ नाही. त्यामुळे तुमच्या चरणापासून मी दुरावलो आहे. मागे पुढे सरकून पाहण्यासही जागा नाही. अशा प्रपंच वृत्तीने सर्व बाजूंनी मी पूर्णपणे वेढून गेलो आहे. हे नारायणा, मी हीन दीन असा साधक आहे. माझ्यात काही गुणदोष असतील किंवा संचित पापे असतील, ती सर्व तुम्ही जाळून टाकून माझी लाज राखावी. माझे मन सर्व इंद्रियांच्या द्वारे विविध विषयांकडे सैरावैरा धावते. ते काही केल्या आवरता येत नाही. हात, पाय, कान, मुख, लिंगस्थान, नाक, डोळे या इंद्रियांच्या मार्गांनी मन वाटेल तिकडे धाव घेते आहे. क्षणभर देखील स्थिर राहत नाही. माझी ह्यांनी सर्वांनी ओढाताण केली आहे. अशी इंद्रिये व मन खोडसाळ आहेत. माझे त्यांच्या पुढे काही चालत नाही. पुत्र, पत्नी, बंधू असे शरीर संबंधी धनलोभी मायावंत लोक व त्यांचे पुढारी, सर्व मित्र, सगळे सोयरे इत्यादी अनेक प्रकारांनी घातपात करून मला बुडविण्याच्या विचारात असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे श्रीहरी, मी तुम्हाला शरण आलो आहे. आता कोणत्याही उपायाने माझे रक्षण करा. अशा दृढ निश्चयाने तुकाराम जवळच्या भांबनाथ डोंगरावर एकांतवासात निघून गेले. तेथे जाऊन भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्यासाठी अंतःकरणपूर्वक साधना सुरू केली. आपले दोन्ही डोळे मिटून ध्यानावस्थेत भगवंताकडे याचना करू लागले. हे रुक्मिणीपती, माझी विनंती ऐका. ध्यान कसे करायचे माहीत नाही. आपली प्रेममयी स्तुती कशी करावी हे मला कळत नाही. आपली सेवा कशी करावी हे मला कळत नाही. मोठे तपस्वी, योगी, सिद्ध पुरुषांनाही आपली प्राप्ती महत् प्रयासाने होते. वेदशास्त्र पुराणे सुद्धा आपली स्तुती करताना थकतात. यम, वरुण, इंद्रादी देवही आपल्याला समजण्यात गोंधळून जातात. त्यांच्या तुलनेत मी कोण आहे? एक तुच्छ मच्छरासारखा प्राणी. ब्रह्मदेव आपला स्वतःचा पुत्र, नाभी कमळाचा अंत त्यांनाही कळला नाही. शंकर आणि पार्वतीनेही आपले दर्शन व्हावे म्हणून नामस्मरण केले. अशा लोकांनाही आपण दुर्मिळ आहात, तेथे माझी काय कथा? असे दिव्य विचार मनात आणून तुकारामांनी भगवान श्रीकृष्णावर ध्यान केंद्रित केले. 15 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून अखंड नामस्मरण करत काया वाचा मनाने व एकाग्र चित्ताने भगवंताकडे कृपायाचना करू लागले. तुकारामांचे हे प्रेम पाहून चतुर्भुज घनश्याम, शंख, चक्र, गदा, पद्म हातामध्ये धारण केलेल्या दिव्य स्वरूपात तुकारामांसमोर अवतीर्ण झाले. तुकारामांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा प्रत्यक्ष रुक्मिणीपतींचे त्यांना दर्शन झाले. त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्णांच्या कानामध्ये मकर कुंडले शोभत आहेत. त्याच क्षणी पांडुरंगांनी तुकारामाला आपल्या प्रेमळ मिठीत घेतले आणि म्हणाले, तू माझा प्रेमळ भक्त आहेस. माझ्यापासून तुला मी दूर जाऊ देणार नाही, विस्मरण होऊ देणार नाही. आपला हा दिव्य अनुभव तुकाराम एका अभंगातून व्यक्त करताना म्हणतात, 15 दिवसां माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. निर्वाण जाणोनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजींचे. सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबले, पिडू जे लागले सकळीक.
दीपकी कर्पूर कैसा तो विराळा, तैसा देह झाला तुका म्हणे. 15 दिवसांत मला साक्षात्कार झाला. सच्चिदानंद भौतिक आकार नसलेला विठोबा भेटला. भामनाथ डोंगराच्या पाठारावर मी वस्ती करून राहिलो व त्याच ठिकाणी माझे चित्त परब्रह्म श्री कृष्णांवर स्थित केले. मी निश्चयाने तेथे आसन घातले आणि भगवान श्रीकृष्णाचे ध्यान आरंभिले. त्यावेळी माझ्या अंगास सर्प, विंचू, वाघ झोंबू लागले व त्रास देऊ लागले. तुकाराम महाराज म्हणतात, कापूर जसा अग्नीमध्ये विरघळून जातो तसा सच्चिदानंद भगवान श्रीकृष्णांच्या स्पर्शाने माझा देह सच्चिदानंद स्वरूप झाला. त्याच वेळी तुकारामांचे धाकटे बंधू कान्होबा तुकारामांना शोधत त्या ठिकाणी आले. कान्होबांनी निश्चय केला होता की जोपर्यंत तुकारामांची भेट होत नाही तोपर्यंत अन्नसेवन करणार नाही. त्यासाठी तो रात्रंदिवस गाव, डोंगर, अरण्य अशा सर्व ठिकाणी शोध घेत भामनाथ डोंगरावर आला. त्याने तुकारामांना भगवान श्रीकृष्णाच्या मिठीमध्ये पाहिले व त्याचे मन शांत झाले आणि तोही देहभान विसरून गेला. काहीही विशेष प्रयत्न न करता त्याला भगवंतांचे दिव्य दर्शन झाले. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरावर पितांबर झळकत होते. त्यांच्या मस्तकावरील मुकुटासमोर सूर्याचे तेजही झाकोळून गेले होते. गळ्याभोवती कस्तूभ व वैजयंती माळा शोभून दिसत होत्या. अशा दिव्य स्वरूपातील भगवान श्रीकृष्णांच्या मिठीत तुकारामांना पाहून कान्होबाचे नेत्र भरून आले. त्याने जमिनीवर लोळण घेत साष्टांग दंडवत घातला. त्याच वेळी कान्होबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. भगवान श्रीकृष्ण तुकारामांना म्हणाले, मी तुझ्या प्रेमाने प्रसन्न झालो आहे. तुझी काही इच्छा असल्यास सांग, मी पूर्ण करेन. तुकाराम म्हणाले, माझी एकच इच्छा आहे की मला तुमचा कधीही विसर पडू नये आणि कायम तुमचे पवित्र नाम माझ्या मुखात राहावे. प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या बाळाला कधीच विसरत नाही त्याप्रमाणे माझी काळजी घ्यावी. मी तुमचा नम्र सेवक आहे. भगवान श्रीकृष्ण तुकारामांना म्हणाले, मी पुंडलिकाच्या इच्छेचा स्वीकार करून श्रद्धाळू भाविकाच्या भेटीसाठी चंद्रभागेच्या तटावर कटीवर हात ठेवून उभा आहे. तसेच तुझे पूर्वज विश्वंभर यांनीही माझी भक्ती केली आहे आणि त्याच्यासाठी मी देहूला इंद्रायणी काठी उभा आहे. तुकारामांनी भगवान श्रीकृष्णाचे हे दिव्य शब्द ऐकल्यावर नम्रतेने दंडवत करत आपले मस्तक शरणागतीच्या भावनेने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलावर ठेवले. कान्होबा हे अद्भुत दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहत होते. त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण अदृश्य झाले. त्यानंतर दोन्ही बंधू देहूकडे निघाले व इंद्रायणी नदीच्या काठावर आले. 15 दिवस दोघांनीही उपवास केला होता व नदीकाठ येईपर्यंत सकाळ झाली होती. इंद्रायणी नदीच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करून दोघांनी उपवास सोडला. तुकारामांनी आपला भाऊ कान्हाला घरी जाऊन सर्व प्रतिज्ञापत्रे घेऊन येण्यास सांगितले. त्यांच्या वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाचे ते पुरावे होते. ती प्रतिज्ञापत्रे हातात धरून तुकाराम कान्हाला म्हणाले, ही कागदपत्रे कायम माझे मन अस्थिर करतील. मी या पैशाच्या व्यवहाराबद्दल निष्कारण चिंता करीत राहीन. म्हणून ही सर्व प्रतिज्ञापत्रे मी इंद्रायणीच्या डोहात फेकून देतो. तुकारामांचे हे शब्द ऐकून कान्हा म्हणाला, तू माझा थोरला बंधू आहेस. तुला उपदेश देणे योग्य नाही. तरी पण एक विनंती आहे. याचा विचार कर. तू या संसाराबद्दल उदासीन झाला आहेस, पण सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. ही सर्व प्रतिज्ञापत्रे जर तू पाण्यात फेकशील तर मी मुलांचा सांभाळ कसा करू? कान्हाच्या मनात काय आहे ते ओळखून तुकारामांनी कागदपत्रांची 2 भागात विभागणी केली. आपल्या वाट्याची अर्धी कागदपत्रे पाण्यात फेकून दिली व अर्धी कान्हाला देत म्हणाले,
आजपासून मी माझ्याकडे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी एक कांबळे ठेवून घेईन. आणखी मला कशाची गरज नाही. भीक मागून मी स्वतःचा उदरनिर्वाह करेन. तू व्यवसाय सांभाळ व संसारामध्ये राहा. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे माझ्या मनात भोग व वैराग्य एकत्र नांदू शकत नाहीत. मला काय सांगायचे आहे ते नीट ऐक. भीक मागणे आणि व्यवसाय हे एकत्र करू नये असे साधुशास्त्र वर्णन करतात. तुकारामांचे हे दृढ निश्चयांनी बोललेले शब्द कान्हांनी ऐकले. त्याप्रमाणे व्यवसायाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यानंतर तुकारामांनी जनसामान्यांची लाज न बाळगता स्वतःला भगवतभक्तीमध्ये समर्पित केले. वैराग्य भावनेमध्ये राहून आपल्या शरीरावर तपस्येद्वारा बंधन घातले. आपल्या आहार निद्रेवर नियंत्रण घातले व आळस सोडून दिला. दीन भावनेने पूर्ण वेळ भगवत नाम चिंतनामध्ये ते व्यतीत करू लागले. पहाटेच्या वेळी इंद्रायणीमध्ये स्नान करून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चना करू लागले. त्यानंतर सूर्योदय होताच देहूच्या पश्चिमेला 6 मैलांवर असलेल्या भंडारा डोंगरावर एकांतवासात बसू लागले. तुकारामांनी अहंमन्यता पूर्णपणे सोडून भंडाऱ्यावर एकांतवासात विठ्ठलाचे ध्यान करत नामस्मरण करू लागले. त्यांचा हा दृढ विश्वास होता की भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठी भगवंतांच्या दिव्य नामाचा पूर्ण आश्रय हेच एकमेव साधन आहे. आपले दोन्ही डोळे मिटून विठ्ठल रुक्मिणीच्या चरणाचे चिंतन करत ते म्हणत, तुझिया नामाविण श्रीपती आणिक विश्रांती मज नाही. नाम हेची माझे उग्र तप, नाम हेची माझा मंत्र जप. नाम हेची माझे व्रत अमुप, निष्पाप नामे होईन मी. नाम हेची माझा कुलाचार, नाम हेची कुल धर्म थोर. नामविण नाही आधार, हाची निर्धार श्रीहरी. नामाविण धन वित्त काही, आणिक सांगावयासी येत नाही. आता भवसागर विठाबाई, उतरुनी नेई पैल तिरा. नामे शीतळ झाला शंकर, वाल्मिके कथिले श्रीरामचरित्र. प्रल्हाद भक्त नामेची थोर, झाला असे त्रिभुवनी. ऐसा नामाचा महिमा थोर, जाणती संत वैष्णववीर. ध्रुव बालक नामे साचार, अढळपदी बैसला. नामे तरला उपमन्यू बाळ, किंवा बिभीषण भक्त प्रेमळ. तयासी लंकेचे राज्य सकळ, अक्षण दिधले श्रीरामे. तुकाराम एकटेच एकांतवासात भगवत चिंतन करण्यासाठी दिवसभर भंडारा डोंगरावर जात असत. सूर्यास्ताच्या वेळी खाली येऊन मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीसमोर संकीर्तन नृत्य करीत असत. गावातले लोक त्यांना बघून म्हणू लागले की तुकारामाला वेड लागले आहे. घरदार सोडून रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा गजर करत असतो. काही जण म्हणाले व्यवसायात नुकसान झाले, यासाठी संसार खोटा आहे म्हणून चौकात उभा राहून यांच्या तोंडाची विनाकारण काहीतरी बडबड चालू असते. एक जण म्हणाला, तुकारामांनी कर्जरोखे पाण्यात फेकून देऊन खरोखरच या जगाचा त्याग केला आहे व सच्चिदानंद स्थिती प्राप्त केली आहे. पण काही जण म्हणाले, भक्ती करून कुणाचे पोट भरते का? तुकाराम पत्नी मुलांना सोडून एकांतवासात डोंगरावर जाऊन बसतो. पण पोटाला भूक लागली की भीक मागायला येतोच ना. हे ऐकून एक जण म्हणाला, कशाला उगीच कुणाबद्दल वाईट बोलतोस? अनेक जण जगात त्रासलेले आहेत, ते सर्व गोविंदाचे भजन करतात का? अनेक जण आपापल्या स्वभावानुसार तुकारामांबद्दल निरनिराळे शब्द बोलू लागले. पण तुकाराम मात्र हृदयामध्ये भगवत प्रेम असल्यामुळे उदरनिर्वाहाची काळजी न करता मौन अवस्थेत राहू लागले. ज्याप्रमाणे हत्ती चालत असताना रस्त्यावरील कुत्री त्याच्यावर भुंकतात, पण हत्ती मात्र त्याची पर्वा न करता चालत राहतो.
त्याचप्रमाणे दुर्जनांनी जरी निंदा केली तरी त्यांच्याबद्दल तुकारामांनी कोणत्याही प्रकारची वाईट भावना मनात ठेवली नाही. आपल्या हृदयातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सराचा समूळ नाश करून केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा पूर्णपणे आश्रय घेतला. भगवत प्रेम हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले.